सरांनी आम्हाला खूप खूप छान शिकवलं. चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, चांगली चांगली कहाणी ऐकवली. कधी कधी मारलं नाही. आता ते बदलीच्या गावी जाणार आहेत. आम्ही त्यांना कधी कधी विसरणार नाही. मी त्यांचे आभार मानतो आणि आमची आठवण राहावी म्हणून ही शाल त्यांनी घ्यावी अशी विनंती करतो. या चेंडूचा बॉलर कोण? मुकाट्यानं कबूल करा, नाही तर मी बरोबर हुडकून काढीन. ठीक आहे, वया काढा आणि शुद्ध लेखन घ्या. एका गावात एक सद्गुणी आणि निर्व्यसनी मुलगा राहत होता. एका गावात एक सद्गुणी आणि निर्व्यसनी उभा राहा. सापडला रे, सापडला. मला चालायचं नाही हे. ली मुकाट्यानं. एका गावात एक सद्गुणी आणि निर्व्यसनी मुलगा राहत होता. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. तूच फेकलास ना हा बोळा? खरं बोल. हो. पुन्हा असला फाजीलपणा चालायचा नाही माझ्या वर्गात. मान मिळेल. बस खाली. का बसलास माझ्या घरात? बसील बसील. अरे काय चाललंय? सोड त्याला. वर्गात ही असली मारामारी. तू जीवच घेतला असता त्याचा. काय केलंस रे तू? हो सर, हा त्याच्या जागेवर बसला होता. आजच बघतो मी तुला. येतोस कधी तू शाळेत? येईन नाही तर नाही. जागा रिझर्व आहे माझी. अरे कसा बोलतोस तू? शुद्धीवर आहेस का? दम द्यायचं काम नाही. नाहीतर एका मास्तरचे 2 मास्तर बघून घेईन. त्या जागेवर बस. मुलांनो, तुमच्या पुस्तकात गुरुदक्षिणा नावाचा तो धडा आहे ना, त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कृष्ण आणि सांदीपनी ऋषी यांची. कृष्ण आणि बलराम हे दोघे राजपुत्र. पण हे दोघे राजपुत्र आश्रमातल्या सगळ्या ऋषिकुमारांची सगळ्यांशीच मिळून मिसळून वागायचे. एकदा काय झालं, कोण कोण तुम्ही? टाका पेलवान म्हणतात मला. सरपंचाचा भाव आहे मी. आमच्या पोराच्या तोंडात कुणी मारले? मीच. पण तो काय बोलला माहितीये का तुम्हाला? सरळ अंगाने गावात खायचंय नव, टाकू तंगड मोडून.
अहो पण त्याने वर्गात पुन्हा पोरगा घरी रडत आलं तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. चला राजे. काय म्हणता काय भर वर्गात हो सगळ्या मुलांच्या देखत सगळ्यांसमक्ष. आणि तुम्ही त्या मुलाच्या मुस्काटीत मारलीत. अहो असला अपमान कुठला शिक्षक सहन करील. काय मेहरबानी समजा नुसतं ह्याच्यावरच भागलं. हो हात पाय मोडला नाही ना एखादा. हो नशीब समजा. म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे तो टगे पेलवान मला पण दम देऊन गेलाय. तो दुसरा पोरगा शंकर त्याचे नाव काढून टाका म्हणून. अहो पण त्याचा विचाराचा काय दोष. एक गोष्ट लक्षात ठेवा पहलवानाच्या वाटेला कधीही जायचं नाही. हा आता तुम्ही तरुण आहात अनुभव नाहीये तुम्हाला. नोकरी करायची म्हणजे कशी गेंड्याची कातडी पाहिजे. अपमान बेपमान कुछ नाही. कुणी काही बोललं तरी हात जोडलेले. होय साहेब नाही साहेब असंच पाहिजे. तुम्ही त्या पोराचं नाव काढून टाका. चल रे गोंड्या लवकर चल. घंटा झाली. चल चल. शंकरे आला रे. धर धर धर. तुझं नाव काढलाय आलाच रे. काय झालं रे दसऱ्या. आंग्रे चंद्रशेखर यशवंत, हजार पंत हेमचंद्र रमेश, हजार नोटीस. भोसले जिवाजी गणपत. हजार मारुती बाटली आण रे. बाटली आता ह्या वेळेला हो आत्ताच. वर्गात. शाईची बाटली. तुला काय वाटलं मारुती. हा नाच सोड. हा अद्दल घडेल चांगली केव्हा तरी. हे बरं नाही हा मारुती. जा लवकर. इथलं 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 कोण येऊन शाबास. आता आपण अभ्यास सुरू करूया. तुमची वह्या पुस्तकं काढा. काल मी ज्या केशवसुतांच्या कवितेबद्दल तुम्हाला सांगत होतो ती आता आपण बघूया. गोष्टी घराकडील मी वदता गड्या रे, झाले पहा कितीक हे विपरीसारे. आहे घरातची असे गमते मनात, ह्या येथल्या सकळ वस्तू उगीच भास. पोटासाठी सांगितलं ना तास संपायला अवकाश आहे अजून.
तर कुठपर्यंत आहोत आपण? हा त्या पोटासाठी भटकत जरी दूर